असणारे आमचे हरिभक्ती परायण श्री सुमंत देवा हर्षिकर आणि माझे वर्गमित्र आज कीर्तनाला आलेत, उपस्थित राहिले. विशेष करून आम्ही अगदी लहानपणापासून सोबत होतो आणि परवा सहजच गुढीपाडव्याच्या दिवशी पैठणला आले आणि सहज भेट झाली. एकमेकाला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याला म्हणलं अरे परवा येतो मी बीडला. मला माहिती होतं तो बीडला राहतो म्हणून. आणि मग मी सांगितलं म्हणजे पैठणचेच असणारे आमच्या विशाल जी खर्चे म्हणून ते पण उपस्थित राहिले. त्याच पद्धतीने आमच्या बीडचे अजून एक मित्र आहे. अगदी सर्व वारकरी संप्रदायाच्या महाराज मंडळींनी अगदी अगदी हक्काचं घर असं वाटावं असे असणारे आमचे हरिभक्ती परायण उत्कृष्ट मृदंगाचार्य तुमच्याच बीड जिल्ह्यातले असणारे या ठिकाणी आमचे दत्ता महाराज असतील, त्याचबरोबर त्यांचे सर आहेत, सर पण आलेले वहिनी आहेत. हे सगळेजण केवळ 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 माझ्यावर प्रेमी म्हणून नाही, पण नाथ महाराजांच्या परंपरेवर प्रेमी म्हणून मुद्दाहून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहिले. ही सगळी कृपा खऱ्या अर्थाने सद्गुरु रामानंद स्वामी महाराजांची आहे की त्यांनी मला माझ्या जीवात जीव असे पुरेल आणि महाराज बोलवतील तो पुरेल. म्हणजे ते तर कधीच नाही म्हणले नाही बिचारी, त्यांचा काहीच विषय नाही. ते फार शांत स्वभावाचे. पण आम्ही सुद्धा सांगतो की जेव्हा जेव्हा या ठिकाणी महाराज बोलवतील त्या त्यावेळेस या ठिकाणी कीर्तन सेवा काल्याची असेल, जागराची असेल, कुठलीही असेल ही सेवा करण्यासाठी आम्ही येऊ. आणि भालुदास महाराज शेवटच्या चरणात सांगतात, भालुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्या पद्धतीने गोकुळात सवंगड्यांना भगवंताने प्रसाद वाटला त्याच पद्धतीने आपल्याला प्रसाद देणारा पांडुरंग परमात्मा अर्थात पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. अगोदरचा सरळ भावार्थ चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आवाज तब्येत सगळं खराब आहे, पण आहे ज्या पद्धतीने भगवान आपल्याकडून करून घेऊन त्या पद्धतीने सेवा करायची. म्हणून या ठिकाणी खडकी सोडियल्या मोठा जिचा दहिका लागू मोठा घरे घरे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंड्या वाटितो शिदोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. जे काय योग्य वाटलं ती माझ्या सद्गुरुनाथ महाराजांची माझ्यावर झालेली कृपा. पण जे काय अयोग्य वाटलं ती इथंच सोडून द्या. तसं काही कीर्तनात अयोग्य शब्द माझ्याकडून तरी होण्याचा प्रयत्न नसतो, पण एखादं वाक्य एखादा शब्द जर गेला तर तो तुमचं लेकरू म्हणून मला मोठ्या मनाने आपण या ठिकाणी माफ करतात या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. एकदा आमच्या परंपरेचं सगळ्यांनी भजन करा. आता जय विठ्ठल करू, जय विठ्ठल करून आम्ही दहीहंडी फोडतो. दहीहंडी फोडल्यानंतर काल्याचे अभंग म्हणा, शिंकी लावलेले म्हणा किंवा कंठी धरीला म्हणा, म्हणा आणि म्हणल्यानंतर आम्ही तोपर्यंत आल्यानंतर मग शरण शरण ऐकनाथ भानुदास आमच्या परंपरेने सांगता आणि मग तुमच्या पद्धतीने सांगता. जमलं ना? विठ्ठल जय हातोडी घेऊन जा. हातोडी 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 मार ना. वेळे 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 वेळे